हाय फ्रेंड्स. तर आज आपण मराठी ग्रामरचे जे प्रश्न आलेले होते समाज कल्याणच्या एक्झाममध्ये ते पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर समाज कल्याणच्या एक्झाममध्ये TCSने खूप कठीण असे प्रश्न विचारलेले होते. म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जे आहेत ते खूप अवघड असे विचारलेले होते. तर त्याचाही सराव आपला इथे होऊन जाईल. विषादचा अर्थ होतो दुःख. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दाचा विरुद्ध असलेला शब्द ओळखा. तर अहिकचा विरुद्धार्थी शब्द होतो पारमार्थिक. मूळ मुद्द्याची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणे या अर्थाचा योग्य शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. तर हरदासी कथा म्हणजे मूळ मुद्द्याची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणे. अरुवार या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर अरुवार याचा समानार्थी शब्द अळूमाळू. तर हे बाकीचे जे शब्द आहेत ते सुद्धा पाहून ठेवा आणि यांचे सुद्धा शब्द समानार्थी आणि विरुद्धार्थी कोणते आहेत ते वहीमध्ये लिहून ठेवा. आसक्त, अशक्त, अपपरभाव. कारण TCS जे आहे ते अशाच प्रकारचे प्रश्न विचारत आहे. मुलांनी नेहमी खरे बोलावे वाक्याचा प्रयोग ओळखा. तर भावे प्रयोग आहे. पुढचा आहे अर्क या शब्दाचा समानार्थी शब्द. तर अर्क या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सूर्य. बाकीचे पहा, समुद्र, ललित आणि सागर हे तीनही म्हणजे सागर, समुद्र हे सगळं समानार्थी शब्द आहेत आणि हा सूर्य जो आहे तो अर्क या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. वाघ हा जंगली प्राणी कुठे राहतो असं विचारलेलं आहे. तर वाघ हा जाळीमध्ये राहतो. हा प्रश्न जो आहे तो आपण ऑब्जेक्शन घेऊ शकत होतो इथे, कारण गुहेमध्ये सिंह राहत असतो, वाघाची जाळी असते. मी 2-3 पुस्तकांमध्ये चेक केलेलं आहे, तर त्याचं उत्तर मला वाघाची जाळीच मिळालेलं आहे. पुढचं आहे, केवलानंद सरस्वती या टोपणनावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव सांगा. तर केवलानंद सरस्वती या टोपणनावाने नारायण सदाशिव मराठे हे लेखन करायचे किंवा करतात. पुढचं आहे, स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव. तर नरेंद्र विश्वनाथ दत्त स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव आहे. दिने हा यांनी उत्तर दिलेलं आहे. सुगरणीच्या घराला खोपा असं म्हणतात. आपण पाहिले त्या दिवशी एक पक्षी, प्राणी आणि त्यांची राहण्याची घरं आपण व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे, तो पाहिला नसेल तर. गरुड पक्षी कोठे राहतो? तर झाडावर, घरट्यामध्ये राहतो. पुढचं आहे, शांताराम या टोपण नावाने कथालेखन करणाऱ्या कथालेखकाचे नाव काय होते, मूळ नाव? तर KJ पुरोहित असं शांताराम टोपण नाव असलेल्या लेखकाचं नाव आहे. तर आपण लेखक किंवा कवी आणि त्यांचे टोपण नाव यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत लवकरच. तर काव्यपंक्ती दिलेली आहे आणि अलंकार विचारलेला आहे. चंद्र काय असे किंवा पद्य या संशयांतरी वाणी मधुर ऐकोनी कळले मुखते असे. ससंदेह अलंकार आहे. पुढचा प्रश्न पहा, तो घरोघर फिरत होता. तर घरोघर या शब्दाचा समास विचारलेला आहे. तर वाक्याची जर पुनरावृत्ती झालेली असेल तर अव्ययी भाव समास असतो. घरोघर, दारोदार अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते अव्ययी भाव समासामध्ये येतात. पुढचं आहे, सैनिकांची काय असते? तर समूहदर्शक शब्द विचारला आपल्याला. सैनिकांची तुकडी असते, हरणांचा कळप असतो, साधूंचा जथ्था असतो आणि जहाजांचा काफिला असतो. पुढचं आहे, गोल्या घुबड हे कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं हे टोपण नाव आहे. तर ह्या बाकीच्या लेखकांची टोपण नावंसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, दोनदा जन्मलेला विग्रह सामासिक शब्दाचा विग्रह दिलेला आहे आणि कोणत्या शब्दाचा आहे ते विचारले. तर द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला, अग्रज म्हणजे अगोदर जन्मलेला, अनुज म्हणजे नंतर जन्मलेला, असे सामासिक शब्द आहेत हे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, शेला पागोटे या शब्दाचा समास ओळखा. तर शेला पागोटे हा जो आहे तो द्वंद्व समास आहे, इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. अयोग्य जोडी ओळखायला सांगितलेली आहे. तर फुलांचा गुच्छ बरोबर आहे, करवंदाची जाळी बरोबर आहे, दुर्वांची जोडी हे देखील बरोबर आहे. पक्ष्यांची टोळी हा चुकीचा आहे, कारण पक्ष्यांचा थवा असतो. ठीक आहे. बीळ हे निवासस्थान कोणाचे आहे? तर बीळ उंदराचं बीळ असतं, घोड्याचा तबेला असतो, वाघाची जाळी असते, आपल्याला माहीतच आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, लब्धदृष्टी या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर बहुर्विही समास आहे लब्धदृष्टी. दोन्ही पदं महत्त्वाचे आहेत. पुढचं पहा, आता हे इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते याच्यावरचे आहेत, पॅरेग्राफवरचे. पॅरेग्राफ इथे बसला नाही म्हणून मी डायरेक्ट प्रश्न कशा प्रकारचे विचारलेत. तर सोपा पॅरेग्राफ होता, अगदी आपल्याला वाचलं की लगेच त्याचं उत्तर मिळत होतं, एवढे काही अवघड नव्हते. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म कशासाठी स्थापन केला? तर स्त्री शूद्राधिकांच्या हक्कावर भर देण्यासाठी. पुढचं आहे, दिलेल्या उत्तरावरून प्रश्नांची उत्तरे शोधा. तर महात्मा फुलेंची चळवळ कशासाठी होती? समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म कशासाठी स्थापन केला होता? तर स्त्री शूद्राधिकांच्या हक्कावर भर देण्यासाठी. हा डबल झाला प्रश्न. पुढचे पहा, महात्मा फुले यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद कशासाठी मोकळा केला? जातीभेद अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी. तर आपण आज मराठीचे 25 प्रश्न पाहिलेले आहेत. वाटल्यास मी हा जो पॅरेग्राफ आहे त्याचा फोटो इथे तुम्हाला देते. ठीक आहे, भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.